म्युच्युअल फंड हा कॉन्सेप्ट खूप जास्त फेमस आहे आणि सगळ्यांना कळतो पण की याच्यात कसं इन्व्हेस्टमेंट करायचं, पण रिस्क फॅक्टर तर तिकडे असतोच. आणि त्या रिस्क फॅक्टर बद्दल आणि अजून यामध्ये प्रोसेस काय असणार आहे याबद्दल आपण जाणून घेऊया. तर माझ्यासोबत आहे श्रीनिधी फायनान्शियल्सचे राजेंद्र परबकारी सर. नमस्ते सर. नमस्कार. सर, तर हा कॉन्सेप्ट जो आहे ना म्युच्युअल फंडवाला, तो खूप फेमस पण आहे. सर्वांना असं वाटतं की याच्यात इन्व्हेस्टमेंट करावी, पण कसं करावी, काय प्रोसेस असते याबद्दल खूप कठीण आणि खूप कन्फ्युजनही असतं. तर तुम्ही मागच्या वेळेस म्हणाले होते इन्व्हेस्टमेंट रिटर्न हा महागाईपेक्षा जास्त असला पाहिजे. बिलकुल. तर हे कसं करता येईल सर? काय असतं की आपण एक सामान्यपणे समाजामध्ये आपण एफडी करतो. म्हणजे एक लोकप्रिय भाग आहे एफडी किंवा नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट घेणं वगैरे किंवा पोस्टामध्ये पैसे ठेवणं. आता काय असतं की याच्यामधून मिळणारा नफा किंवा इंटरेस्ट आपण ज्याला म्हणतो हा टॅक्सेबल असतो आणि हा तेवढाच असतो जेवढी महागाई आहे. पण मला एक सांगा की समजा 8% महागाई असेल आणि एखादी बँक तुम्हाला 8%चा इंटरेस्ट देऊ शकत असेल, देत असेल, तर 8%ची महागाई आणि मिळणारे 8%, तर 8 मायनस झाले. कारण 8 रुपये तुम्ही 100 रुपयावर मिळवणार आणि 8 रुपये परत महागाईवर घालवणार. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या हातात किती पडले? 0. आणि त्याच्यातूनही टॅक्स गेला तर टॅक्स तर गव्हर्नमेंटला तसंच द्यावा लागणार आहे. म्हणजे तुम्ही 10% असाल, 20% असाल किंवा 30% असाल, पण तेवढा तर टॅक्स तुम्हाला द्यावा लागेल. म्हणजे महागाईपेक्षा तर वर तुम्ही कमवत नाहीच आणि वर गव्हर्नमेंटला दान तुम्हाला करावं लागणार आहे. गव्हर्नमेंटला दान करण्यात वाईट काही नाहीये, पण तुमच्या हातात काय पडतंय आधी हे महत्वाचं आहे. म्हणून मी नेहमी सांगतो आणि आजही तेच सांगणार आहे की आपला इन्व्हेस्टमेंटचा रिटर्न हा नेहमी महागाईचा जो दर आहे त्याच्यापेक्षा वर पाहिजे. महागाईचा दर समजा 6% असेल किंवा घरात येणारी महागाई 8%ची आहे, एज्युकेशनल इन्फ्लेशन किंवा ज्याला मेडिकल इन्फ्लेशन आपण म्हणतो, आरोग्यविषयक खर्च ते दरवर्षी 10%नी वाढतात. शिक्षणाचे खर्च 10%नी वाढतात. हाऊस होल्ड एक्सपेन्सेस आपले त्याची महागाई जी असते तेवढा जरी आपण क्वांटम ठेवला तर 8-9% शिवाय आपल्याला हे नाही, पर्याय नाही आहे. तेवढं महागाई आपल्याला आहेच आहे. मग ही महागाई आहे तर मिळणारा रिटर्न हा महागाईपेक्षा जास्त पाहिजे. एक्झॅक्टली. मग आपण एफडीतनं तो कमवू शकणार नाहीये, बँकेच्या एफडीतनं कमवणार नाहीये, पोस्टातनं तो कमवणार नाहीये, डिबेंचर्स मधून तो कमवणार नाहीये. त्यानंतर बॉन्ड्स, डायरेक्ट बॉन्ड्स मधून तेवढं मिळत नाही तुम्हाला, पण मोर ऑर लेस समजा तेवढं मिळेल. पण त्याहीपेक्षा जर मला 4%, 6% अधिक हवे असतील तर मला 2-3 पर्याय आहेत. एक पर्याय एक तर मी बिझनेस केला पाहिजे आणि बिझनेसमध्ये मी जो पैसा गुंतवतो त्याचा रेट ऑफ रिटर्न साधारणतः 12%, 15%, 18%चा असेल तर मी डेफिनेटली महागाईपेक्षा जास्त पैसे कमवतो. बरोबर आहे. समजा मी बिझनेस करत नाहीये तर माझा पैसा मी बिझनेसमध्ये गुंतवू शकतो, मी पॅसिव्हली गुंतवू शकतो. बिझनेस ऍक्टिव्हली करावा लागतो आणि पैशाची इन्व्हेस्टमेंट ही पॅसिव्हली असते. करेक्ट. पैसा ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतो, पण तुम्ही स्वतःहून तुमचं इंटेलेक्च्युअल किंवा फिजिकल श्रम तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या प्रोसेसमध्ये कुठं नसतात. तर तुम्ही एक तर इन्व्हेस्टमेंट करा कोणत्या तरी बिझनेसमध्ये आणि तेवढा पैसा कमवा. 8%च्या वर 12%, 15%, 16% कमवा. मग तुम्ही कसा कमवू शकता? तर त्याला एक पर्याय म्हणजे तुम्ही स्टॉक्स घ्या, शेअर्स घ्या. पण तुम्हाला शेअरचा अभ्यास लागतो. एक्झॅक्टली सर. तुम्ही काम करत बसणार, तुमचं प्रोफेशन असणार वेगळं, तुम्ही काम एखाद्या ऑफिसमध्ये करणार, तुम्ही बिझनेस करत असाल किंवा तुम्ही असं काहीतरी करत असाल ज्याचा शेअर्सची किंवा स्टॉक मार्केटशी काही संबंध नाहीये. मग तुम्ही ते घेणार कसं? पण तो ब्लाइंड गेम होईल ना. मग तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये भाग घेतला पाहिजे. तुमच्या पैशानी इक्विटी म्युच्युअल फंडांच्या मार्फत स्टॉक्समध्ये किंवा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. मग तुमचा ओव्हर द पिरियड नफा हा 12%, 15%, 18%, 22% किंवा कितीही असू शकतो तो. मग त्याच्यामुळे मग होतं काय की सहज तुम्ही 6, 8, 10%ची जी महागाई आहे त्याला डेफिनेटली तुम्ही तोंड देऊ शकता. तुमच्याकडे सरप्लस रिटर्न असतो, त्या रिटर्न मधून तुम्ही महागाईला काही भाग देऊन टाका आणि उरलेला भाग नेट नफा ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःची आर्थिक परिस्थिती नक्की सुधारू शकता.
खरंच सर. Correct. आणि त्यासोबत लोकांना असं वाटतं की सुरुवात कशी करावी, म्हणजे सुरुवातीतच ते इतकं घाबरतात की समोर जाण्याचा प्रयत्नही नाही करत. तर त्याप्रमाणे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची हे पहिले explain. हा, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठीचा आताचा सगळ्यात मोठा आणि लोकप्रिय मार्ग आणि सगळ्यात एफिशियंट मार्ग कोणता असेल तर तो म्हणजे डीमॅट अकाउंटच्या माध्यमातून तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. म्हणजे अजूनही काही काही ठिकाणी फिजिकल फॉर्म भरून ब्रोकर्स वगैरे. ब्रोकर तर ठीक आहे राहू शकतात, इंटरमिजियरी ज्याला म्हणतो आपण ते राहू शकतात, पण फिजिकल फॉर्म मध्ये काय होतं की तुम्ही फॉर्म भरत बसा, त्याच्यानंतर डिटेलिंग करा. फॉर्म भरायला साधारण 20-25 मिनिटं जातात. त्यानंतर सबमिशनला जा, सबमिट झाल्यानंतर त्याचा एक्नॉलेजमेंट घ्या, 2:30-3:30 वाजण्याच्या आत त्याच्यावर स्टॅम्पिंग घ्या. याच्यामध्ये प्रोसेस खूप मोठी आहे. तर तुमच्याकडे जर डीमॅट अकाउंट असेल ऑलरेडी तर तुम्ही घर बसल्या काम करता करता बोलता बोलता कोणाची गप्पा मारता, मी जसा तर तुम्ही आणि आपण गप्पा मारतोय, पण माझं अवधान इकडे मी एंट्री चालू आहे, तर मी डीमॅटच्या माध्यमातून मी माझं इन्व्हेस्टमेंटचं काम किंवा इन्व्हेस्टमेंटचं कुठलंही ट्रान्झॅक्शन हे डेफिनेटली करू शकतो. तर डीमॅट हा अत्यंत खात्रीचा, एफिशियंट, अचूक आणि ज्याला आपण पेपरलेस म्हणतो असा एक मार्ग आहे. खात्रीचा आहे, सुरक्षित आहे, मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये कुठली हेराफेरी होऊ शकत नाही. एक्झॅक्टली. बिलकुल मॅनिप्युलेशन होऊ शकत नाही, असा तो प्रकार आहे. त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट करताना म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर डीमॅट थ्रूच करावी आणि ते आता एक लोकप्रिय पद्धत झालेली आहे. येस. आणि आताच्या ज्या जनरेशनला हे सगळं खूप चांगलं माहिती झालंय, कारण डिजिटलायझेशन हा हा, कॉन्सेप्ट बिलकुल बिलकुल बिलकुल. त्यामुळे हे Correct. कॉन्सेप्ट फेवरेट बनणार आहे सर्वांची. बिलकुल. आता डीमॅट याचाच अर्थ डिमटेरियलायझेशन, राईट. जे मटेरियल मध्ये येत नाही, दिसत नाही आणि जे मटेरियलच्या शिवाय ट्रान्झॅक्ट होऊ शकतं विदाउट एनी पेपर, विदाउट एनी चेक. ओके. डीमॅट इज अ डिजिटल फॉर्मॅट ऑफ ट्रान्झॅक्शन. राईट. येस. सर, नेक्स्ट मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचंय की मासिक प्राप्तीसाठी लोक म्युच्युअल फंडचा कसा उपयोग करू शकतात. आजकाल एक पुष्कळ एक लोकप्रिय प्रकार म्युच्युअल फंडांनी दिलेला आहे, तो म्हणजे SWP म्हणून. जसं SIP एक इन्व्हेस्टमेंट करण्याचा एक मेथॉडॉलॉजी आहे. म्हणजे SIPच्या माध्यमातून तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये इन्व्हेस्टमेंट करता, तसा SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन हा ऑप्ट करून तुम्ही मासिक प्राप्ती करून घेऊ शकता. अच्छा. तर त्याच्यामध्ये काय कसं आहे की विशिष्ट कॅटेगरीचे फंड असतात ज्यांना समजा मासिक प्राप्ती हवी आहे आणि आवश्यक आहे आणि अनिवार्य आहे की मासिक प्राप्तीशिवाय त्यांचं होणार नाहीये. रिटायर्ड लोक असतील, ज्यांना पेन्शन नाहीये, इतर उत्पन्न काही नाहीये आणि इन्व्हेस्टमेंट मधून मिळणाऱ्या रिटर्नवरच त्यांचं घर चालणार आहे, असे जे लोक आहेत तर त्यांच्यासाठी SWP एक वरदान आहे. ते काय असतं की तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट केली आहे तर त्या इन्व्हेस्टमेंट मधूनच 7, 8 किंवा जास्तीत 9% विड्रॉवल तुम्ही दरवर्षी घेऊ शकता. मग कल्पना करा की एखाद्याने समजा 50 लाख रुपये गुंतवले आणि त्याला म्हणजे शेतीचे पैसे आले, घर विकल्याचे पैसे आले, दुकान विकल्याचे पैसे आले किंवा नोकरीतनं रिटायर झाला आणि त्याला जे लमसम एक अमाऊंट येत असते, PF, ग्रॅच्युइटी, PPF वगैरे वगैरे, तर असे 50 लाख रुपये त्यांनी इन्व्हेस्ट केली आणि 50 लाखचं 9% आपण जर त्याला द्यायचं ठरवलं तर त्याला किती आपण देऊ शकतो, तर 9% 50 लाखाच्या त्याला आपण देणार. 9% भागिले 12 कशा करता, तर महिनावारी. महिनावारी पेन्शन हवी ना त्याला, बरोबर आहे. येस. करेक्ट. तर 45,000 रुपयापर्यंत, सॉरी 45,000 नाही, त्याला जे येणार आहे ते 37,500 रुपयाचं त्याला पेन्शन येऊ शकतं दर महिना. तर 37,500 रुपयापर्यंत जे पेन्शन येतं किंवा SWPने जे इन्कम येतं ते मला वाटतं एक मध्यमवर्गीय कुटुंबांना किंवा घर चालवण्या इतपत किंवा स्वतःचा आत्मनिर्भर एक स्वतःची व्यवस्था बनवण्या इतपत एक चांगलं इन्कम त्याला येऊ शकतं आणि त्याच्यातनं पैसा तुम्हाला मिळत राहतो आणि तुमचे जितके युनिट्स म्युच्युअल फंडात त्या
कॅटेगरीच्या फंडामध्ये शिल्लक असतात त्या युनिटची किंमत हलत राहते, पण ती वाढत राहते. फ्लक्च्युएशन येतातच त्याच्यामध्ये, कारण मार्केटमधला पैसा आहे किंवा सिस्टीम मधला जो पैसा आहे त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन येणारच. पण फ्लक्च्युएशन मॅनेज होतात ओव्हर द पिरियड आणि तुमचा फंडही वाढतो, तुमची युनिट प्राइस वाढते. तर तिकडे युनिटची प्राइस वाढते, तुमचं कॅपिटल व्हॅल्यू वाढत जाते तुमचं, आणि तुम्हाला इकडं मंथली इन्कम मिळत स्टार्ट राहतं. होते. आणि मंथली इन्कम असं असतं ते की त्याच्यामध्ये तुम्हाला एका वर्षानंतर एक लॉंग टर्म कॅपिटल गेनचा फायदा होतो. तर लॉंग टर्म कॅपिटल गेनचा फायदा असा होतो की 1,00,000 रुपयापर्यंत तुम्हाला टॅक्सच लागत नाही. आणि मी जरी 30% असेल समजा, तर मला जे इन्कम मिळतं त्याच्यावर 1,00,000चा पहिले रिबेट मिळतो, फायदा होतो, आणि उरलेल्या नफ्यावर फक्त 10% टॅक्स लागतो. म्हणजे टॅक्स लायबिलिटीचा जर विचार केला तर सगळ्यात कमी टॅक्स लायबिलिटी त्या पद्धतीला. तर म्युच्युअल फंडातनं ज्यांना इन्कम हवा असेल, म्हणजे इव्हन मी असं आग्रह करून सांगू शकेन की इन्कम हवा असेल तर तुम्ही SWPचा आधार घ्या, आणि SWPच्या माध्यमातून तुम्ही उत्तम प्रकारे जीवन जगू शकता. राईट. कारण सर मंथली इन्कम सगळ्यांचा एक मोटिव्ह असतो की बाकी सगळे ठीक आहे पण मंथली कलेक्ट व्हायला पाहिजे. बरोबर आहे, बिलकुल व्हायला पाहिजे. त्यासाठी ही इन्फॉर्मेशन खूप लाभदायक असणार आहे. बरोबर. त्यासोबत सर म्युच्युअल फंड मध्ये टॅक्स सेव्हिंग साठी काही योजना असतात का? हो, असतात ना. आता त्याच्यामध्ये कसं आहे की त्याला नोटिफाईड स्कीम असं म्हणतात. ओके. तर एक इन्कम टॅक्स साठी दरवर्षी गव्हर्नमेंटनी 1.5 लाखाचा एक हे ठेवलेलं आहे, म्हणजे ज्याला आपण बार म्हणतो, की तुम्ही विशिष्ट योजनांमध्ये 1.5 लाख रुपये वर्षभरामध्ये जर इन्व्हेस्ट केले असतील किंवा सेव्ह केलेले असतील तर तुम्हाला 1.5 लाखाचा नेट फायदा किंवा रिबेट तुम्हाला इन्कम टॅक्स पासून मिळू शकतो. म्हणजे तुमचं नेट टॅक्सेबल इन्कम जे असतं त्याच्यातनं हे 1.5 लाख रुपये वजा होतो. तर आपल्याकडे म्युच्युअल फंडांमध्ये ELSS नावाची एक योजना असते, त्याला टॅक्स सेव्हिंग योजना असं म्हणतो. तर आता नवीन नॉमेनक्लेचर प्रमाणे सेबीने तशा योजनांना फंडाचं नाव आणि ELSS टॅक्स सेव्हिंग फंड असं प्रत्येकाला कंपल्सरी केलंय. म्हणजे तुम्ही कोणी जरी वाचलं, अरे त्याला लक्षात आहे की अरे हा टॅक्स सेव्हिंग फंड आहे. तर अंडर सेक्शन 80C त्या फंडांचं रिबेट तुम्ही घेऊ शकता. तर त्याच्यामध्ये लोकप्रिय मार्ग म्हणजे SIPचा आहे, जे नोकरदार लोक आहेत किंवा आता स्टार्टअपमध्ये काम करणारे मुलं मुली असतात किंवा एम्प्लॉई असतील नवीन, तर त्यांना मंथली इन्कम जे मिळतं, हमखास मिळतं 1 तारखेला, तर ते मंथली इन्कम मधनं अशा फंडांमध्ये पैसा इन्व्हेस्ट करणं त्यांना सोपं जातं. येस येस, राईट. डेफिनेटली सोपं जातं. आता मंथली इन्कम ज्यांना मिळतं, मग ज्यांना टॅक्स लागतो, तर त्यांनी किती इन्व्हेस्ट करावी, तर 1.5 लाख रुपये वर्षाचे भागिले 12 म्हणजे 12,500 रुपये महिना त्यांनी तो इन्व्हेस्ट करायला पाहिजे. ग्रेट. 12,500 रुपये महिना तुम्ही जेव्हा टॅक्स वाचवण्यासाठी ELSS मध्ये गुंतवता, तर ऑन अन ॲव्हरेज ELSS स्कीमनी जो आतापर्यंत रिटर्न दिलेला आहे त्या रिटर्ननी त्या व्यक्तीला 7 ते 11 कोटी रुपयापर्यंत रिटायरमेंट पर्यंत तशी मिळून जाते. मग रिटायरमेंटचं वेगळं सुद्धा प्लॅनिंग करण्याची गरज नाही. मस्त. 7 कोटी मिनिमम ते 11 कोटींपर्यंत. म्हणजे ELSS कॅटेगरीने दिलेला आतापर्यंतचा रिटर्न जर आपण लक्षात घेतला आणि तो आपण कॅल्क्युलेट केला की मी 30 वर्ष नोकरी करणार आहे, म्हणजे 30 वर्ष टॅक्स भरणार आहे, 30 वर्ष टॅक्स भरणार आहे, तर 30 वर्ष टॅक्स वाचवणार आहे. मग आजच्या प्रिव्हेलिंग रेटनुसार 1.5 लाख रुपयाचं टॅक्स सेव्हिंग मला करायचं असेल तर 12,500 रुपये महिना, 12,500 रुपये गुणिले 30 वर्ष असं जर केलं तर कमीत कमी 7 ते 11 कोटी रुपये त्याचं व्हॅल्युएशन तयार होतं. वाव. म्हणजे मॅजिकल आहे. थोडं इंटेलेक्च्युअल पणे हँडल केलं तर इतकं प्रॉफिट होऊ शकतो. फक्त लक्षात घेण्याची गरज आहे, म्युच्युअल फंड हे वरदान आहे, आणि त्याच्यामधल्या ज्या स्कीम आहेत त्याच्यातले टाईप्सचा विचार केला, टाईप्स आणि सब टाईप्स आहेत, जवळपास 36-38 प्रकारच्या टाईप्स आणि सब टाईप्स आहेत, आणि 40-42 कंपन्या आहेत. तर या कंपन्यांचं वर्किंगच हे की तुमच्या गरजांप्रमाणे तुम्हाला तो फंड कॅटर करता आला पाहिजे. म्हणजे व्यक्तीने समोरची गरज सांगितली तर तुमचा जो काही सल्लागार असेल तो तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करू शकतो की तुम्हाला याची गरज आहे. जसं आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर
प्रिस्क्रिप्शन देतो, तुम्हाला काय झालं ते बघून तुम्हाला प्रिस्क्रिप्शन देतो, तुम्हाला पायी फिरण्याची गरज आहे, तुम्हाला सायकलिंग करण्याची गरज आहे, तुम्ही स्विमिंग करत जा, तुम्ही प्रोटीन डाएट वाढवा, डॉक्टर सगळे सांगतात किंवा डायटिशियन सांगतात. तसं आम्ही लोकांना सांगतो की तुम्ही हे करा, हे नका करू. लोकांना गरज आहे म्हणजे ती प्रॉपर मार्गदर्शनाची. येस, प्रॉपर मार्गदर्शन झाल्याशिवाय तुम्हाला ते पूर्ण नाही करता येणार. तरच हा वरदान होऊ शकतो बिलकुल. लोकांसाठी. 1286 फंड आहेत, 42 कंपन्या आहेत, 36-38 प्रकार आहेत. तुम्ही कशाचा पाठपुरावा करणार? सामान्य माणूस नाही करू शकत. एक्झॅक्टली. आम्ही नक्की करू. ऑल राईट. म्हणजे जर तुम्हाला यामध्ये वरदान साबित करून घ्यायचं असलं याला, तर राजेंद्र परोपकारी सर तुमच्यासाठी रेडी असणार आहे. बिलकुल आहे. सर, त्याचप्रमाणे एक अजून क्वेश्चन विचारायचं हो, होतं की या म्युच्युअल फंड मध्ये जे नॉमिनी असतात ते कंपल्सरी केले गेले, याबद्दल काय सांगा? नॉमिनेशन खरं म्हणजे तसं अनिवार्यच आहे पहिल्यापासून. पण ठीक आहे, कोणाचं नॉमिनेशन नसेल तर त्याचे ट्रान्झॅक्शन हॅम्पर होत नव्हते किंवा ट्रान्झॅक्शन बंद पडत नव्हते. पण आता नवीन जो अधिनियम लागू झालेला आहे त्याच्यामध्ये काय आहे की तुमचं नॉमिनेशन जर नसेल तर तुमचं ट्रान्झॅक्शनच होऊ शकत नाही. ओके. हा, आधी आतापर्यंत चालत होतं की ते फक्त सूचना करायची की सर नॉमिनी नाहीये, लवकर करून घ्या. किंवा आपण जर आपल्या अकाउंटची स्क्रुटनी केली तर त्यात समजा नॉमिनी नाहीये, नॉमिनी हा 100% पाहिजे. म्हणजे 1 असतील नाही तर 2 असतील नाही तर 4 असतील. समजा एखाद्या गुंतवणूकदारांनी 2 जणांना नॉमिनी केलं, एका मुलीला आणि मुलाला, पण त्यांची टोटल आणि 90%, म्हणजे मुलाला 50% दिले आणि मुलीला 40% दिलं, मग किती आले? 90% झाले. 100% नाही झाले तर 100% नाही झाले म्हणून त्याची क्वेरी येऊ शकते आणि कदाचित त्याचं ट्रान्झॅक्शन स्टॉप होऊ शकतो. पण त्याच्यामध्ये एक फायदा असा आहे की डीमॅट अकाउंट जेव्हा तुम्ही काढता त्यामुळे डीमॅट अकाउंट हे नॉमिनेशनची एंट्री झाल्याशिवाय, नॉमिनीचं नाव, त्याचा डेट ऑफ बर्थ, त्याचा पॅन किंवा आधार याचं रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय आणि रिलेशनशिप, मुख्य म्हणजे तो मुलगा आहे, मुलगी आहे, कोण आहे नेमका, आई वडील आहेत, जे काय आहे, तर त्यांचं रिलेशनशिप मेन्शन केल्याशिवाय, ते फील्ड भरल्याशिवाय ते डीमॅट अकाउंट उघडतच नाही, ते ऍक्टिव्हेटच होत नाही. तर त्याच्यामुळे डीमॅट अकाउंटचा एक तसाही फायदा आहेच. डीमॅट अकाउंट हे सगळ्यात चांगलं अकाउंट काय आहे, कारण तुम्ही उद्या अमेरिकेमध्ये 3 महिन्यासाठी राहायला गेलात, 6 महिन्यासाठी राहायला गेलात, पण तिथून जो फोन करून तुमच्या सल्लागाराला सांगितलं की माझ्या नावावर असं असं घेऊन टाक किंवा काढून टाक किंवा बदल कर, किंवा आपण त्यांना सांगितलं, तर त्याच्या वतीने हे ट्रान्झॅक्शन डीमॅटमध्ये इथं करता येतात. बिलकुल, जे फिजिकलमध्ये शक्य नाहीये. तर नॉमिनेशन हा सुद्धा जो विषय आहे तो डीमॅटमध्येच परफेक्ट होऊ शकतो, फिजिकलमध्ये नाही. ग्रेट सर. येस, खूप खूप धन्यवाद की तुम्ही इतकी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन आम्हाला दिली आहे. आणि समोर काही कन्फ्युजन असली तर आपल्यासोबत राजेंद्र परोपकारी सर असणारच आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. स्टेडियम टू MGM 90.8 FM, साथ है तो बात है.